Once again, welcome to our new video. The remaining poetic devices from our first poem, Song of the Open Road. See the first line of our first stanza. A foot and light-hearted, I take to the open road. See, जेव्हा आपण इंग्लिशमध्ये एखादं सेंटेन्स लिहितो, at that time we have to follow the structure SVO. It is the grammatical structure. SVO means subject, verb and object. While writing any sentence in English, we have to follow this structure. इंग्लिशमधलं एखादं आपल्याला सेंटेन्स तयार करायचं आहे, त्यावेळेला आपण SVO, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे आपण स्ट्रक्चर फॉलो करत असतो. पण पोएममध्ये पोएटनी याच स्ट्रक्चरने लाईन लिहाव्यात असं काही कंपल्शन नसतं. ओके, मग ज्या वेळेला SVO हे स्ट्रक्चर फॉलो केलेलं नसेल अशा वेळेला इन्व्हर्जन नावाचा पोएटिक डिव्हाइस येतं. ओके, नाऊ सी अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. व्हॉट इज द सब्जेक्ट हिअर? आय इज द सब्जेक्ट. पोएटने या सब्जेक्टने लाईनला स्टार्ट केलेली आहे का? नाही. इट मीन्स दॅट आवर पोएट डझंट फॉलो द स्ट्रक्चर SVO. पोएटने SVO स्ट्रक्चर फॉलो केलेलं नाही आणि म्हणून या लाईनमध्ये इन्व्हर्जन नावाचा पोएटिक डिव्हाइस आलेला आहे. ओके, आता याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं आहे बघा. वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. करेक्ट प्रोज ऑर्डर म्हणजेच काय, तर SVO याला आपण काय म्हणतो? प्रोज ऑर्डर. मग आपल्या दिलेल्या लाईनमध्ये प्रोज ऑर्डर पोएटने फॉलो केलेली आहे का? नाही. अँड दॅट्स वाय वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. द करेक्ट प्रोज ऑर्डर इज, आणि आपण पुढे प्रोज ऑर्डर कशी करेक्ट आहे म्हणजे SVO स्ट्रक्चरने दिलेलं सेंटेन्स कसं पाहिजे होतं ते आपण लिहून दाखवायचं. सो द करेक्ट प्रोज ऑर्डर इज आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड. ओके, inversion means what? The reversal of the normal of order of words, typically for rhetorical effect. Why the poet use inversion? For the rhetorical effect, for the poetic effect. Poet inversion का यूज करतात? तर poetic effect साठी. Okay, now see the next device, that is our 9 number. See the second line of second stanza. See the line. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. See, here the poet use climax. Now what is climax? क्लायमॅक्स नावाचं फिगर ऑफ स्पीच इथे पोएटने यूज केले. आता क्लायमॅक्स म्हणजे काय, तर दिलेल्या लाईनमध्ये जे वर्ड्स वापरलेले आहेत ते चढत्या क्रमाने म्हणजे महत्त्वाच्या दृष्टीने जे वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत ते स्टार्टिंगला घ्यायचे आणि जे जरा कमी इम्पॉर्टंट आहेत ते नंतर घ्यायचे. याला क्लायमॅक्स म्हणतात. क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स असे दोन पोएटिक डिव्हाइसेस आहेत. क्लायमॅक्समध्ये वर्ड्स कसे वापरलेले असतात तर ते चढत्या क्रमाने आणि अँटी क्लायमॅक्समध्ये उतरत्या क्रमाने. आता इथे आपल्याकडे चढत्या क्रमाने वापरलेले आहेत म्हणून याला म्हणायचं आहे क्लायमॅक्स. बघा, आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. आय विम्पर नो मोर. in our explanation we saw whimper means cry. I whimper no more means I cry no more. Postpone no more, I never postpone anything. मी कोणतीही गोष्ट पोस्टपोन करत नाही. आणि शेवटी काय म्हटलंय? नीड नथिंग. मला कशाचीही गरज नाही. इथे पोएट काय सांगतोय? आय एम सॅटिस्फाईड पर्सन, की मी सॅटिस्फाईड आहे आणि दॅट्स वाय आय नीड नथिंग. मला कशाचीही गरज नाहीये. सो बघा शब्द कसे वापरलेले आहेत, महत्वाच्या दृष्टीने चढत्या क्रमाने. विम्पर नो मोर म्हणजे मी कधीच रडगाणं माझं तुम्हाला दिसणार नाही. मी कोणत्याही गोष्टीसाठी रडत नाही. रडत नाही म्हणजे काय, तर माझ्याकडे काही प्रॉब्लेम्स आहेत, डिफिकल्टीज आहेत हे मी कोणालाही सांगत नाही. पोस्टपोन नो मोर, वेदर देअर आर प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज, आय नेव्हर पोस्टपोन एनिथिंग इन माय लाईफ. कितीही प्रॉब्लेम्स येऊ दे, हिंड्रन्सेस, अडथळे येऊ दे, मी कधीही कोणतीही गोष्ट पोस्टपोन करत नाही. आणि शेवटी म्हटलंय नीड नथिंग, आणि मला कशाचीही गरज नाही. आय एम कंटेंटेड, आय एम सॅटिस्फाईड, मी समाधानी आहे असं सांगितलेलं आहे. सो हे वर्ड्स कसे यूज केलेले आहेत? महत्वाच्या दृष्टीने चढत्या क्रमाने. अँड दॅट्स वाय क्लायमॅक्स, दिस फिगर ऑफ स्पीच इज हिअर. नाऊ सी
Next one, our 10th number. See, querulous criticism. Which one? This line? Second stanza, third line. See, querulous criticism. What is the line? Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Can you guess the poetic device? Yes, it is alliteration. See, querulous criticism, querulous criticism. K is repeated here, isn't it? So, it is alliteration, the consonant sound of K, that is K is repeated. K sound किंवा क sound repeat झालेला दिसतोय बघा आपल्याला. Querulous criticism. Okay, it is easy for you. Now the next one, that is number 11. See the line, second stanza, last line. What is the line? Strong and content, I travel the open road. See, once again it is inversion. See, inversion means correct order. Understand? The words are not in correct prose order. SVO structure पुन्हा पोएटने फॉलो केलेला नाहीये बघा. Strong and content, I travel the open road. Strong and content. Here the poet started the line with adjective first and then our subject came. Understand? स्टार्टिंग कशाने झालेली आहे? स्ट्रॉंग अँड कंटेंट हे काय आहेत? तर ॲडजेक्टिव्ज आहेत. सो ॲडजेक्टिव्जने स्टार्ट केलेलं आहे आणि नंतर आपला सब्जेक्ट आय हा नंतर आलेला आहे. ओके, सो इट इज इन्व्हर्जन. द वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर and the correct order is, now what is the correct order? I travel the open road, strong and content. Okay, so it is our SVO structure. Understand? And see the last poetic device, that is 12. See the last stanza and the last line of our poem. I am filled with them and I will feel them in return. See, a very easy poetic device is used here. I think you guessed it. What is the device? It is repetition. Just see the line. What is repeated here? See, I am filled with them and I will feel them in return. काय रिपीट झालेलं आहे बघा? I am filled with them and I will feel them in return. Feel हे रिपीट झालेलं दिसतंय की नाही? So when the words are repeated, it is repetition. And keep in mind, when the sounds are repeated, it is alliteration. जेव्हा साऊंड रिपीट झालेला असेल तेव्हा ते काय असणार आहे? अलिटरेशन. आणि वर्ड्स रिपीट झालेले असतील तेव्हा ते काय असणार आहे? रिपिटिशन. सो इथे काय रिपीट झालेलं आहे? वर्ड्स रिपीट झालेले आहेत. फील हा शब्द 2 वेळा आलेला आहे बघा, आणि म्हणून हे काय आहे? रिपिटिशन आहे. Okay, so these are our poetic